खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। शिंदखेडा इथं भगवान वीर एकलव्य जयंती उत्साहात भिल सेना व भिल समाज विकास मंचचे आयोजन। शिंदखेडा येथील आदिवासी समाज बांधवांच्या वतीनं क्रांतीचं प्रतीक आणि धनुर्विद्येचे महान उपासक भगवान वीर एकलव्य जयंती भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। सुरुवातीला भगवान वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचे आदिवासी काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरेसह भिल सेनेचे चंद्रदीप अहिरे यांच्यासह अनेकांनी पुष्प अर्पण करत अभिवादन केले। त्यानंतर भगवान वीर एकलव्य यांच्या जीवनचरित्र व महान कार्यावर प्रकाशझोत टाकत आदिवासी समाजाचे हृदयस्पर्शी असलेले व चळवळीचे नेते दीपक अहिरे यांनी विविध आठवणींना उजाळा देत आजच्या तरुण पिढीला बहुमूल्य मार्गदर्शन केले। या प्रसंगी भिल समाज विकास मंच संस्थापक अध्यक्ष व आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक अहिरे, खजिनदार राजेश मालचे, सचिव अशोक सोनवणे, कालू मोरे, संजय मोरे, सुनील महाले, युवराज भिल, किरण चित्ते, रमेश महाले, आनंद कसबे, अमोल अहिरे, चेतन भोई, यश अहिरेसह भिल सेनेचे अध्यक्ष चंद्रदीप अहिरे, राज भंडारी, कृष्णा पावरा, सुनील पावरा, मंगल पावरा, प्रकाश पवार, अतुल पावरा, संदीप पावरा, विजू अहिरे तसेच शहरातील वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाठोळे, दिनेश सूर्यवंशी, अजय भोईसह आदिवासी समाजातील महिला पुरुष बांधव मोठ्या संख्येने सहभागी होऊन सदर कार्यक्रम घडवून आणला। यासाठी भिल समाज विकास मंच, आदिवासी काँग्रेस सेल, भिल सेना यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन करून यशस्वीरित्या संपन्न केला। मुख्य संपादक यादवराव सावंत। आपकी जय जवाहर जिंदाबाद, जय शिवराय, जय भीम। आज शिवरात्री निमित्त देवाचा देव महादेव आदिवासी समाजामध्ये एक धारणा आहे का देवाचा देव महादेवचा अवतार म्हणून एक वेळेला मानलं जातं, पूजलं जातं। परंतु आम्ही आंबेडकरी चळवळीतले लोक, आम्ही पूर्वजन्मामध्ये विश्वास ठेवणारे लोक नाहीत। परंतु महाभारतामध्ये वीर योद्धा एकलव्य भगवान यांची मोठी भूमिका होती। त्या काळालाही शूद्राना शूद्र अशी ही प्रथा होती, म्हणून भगवान एकलव्याला मातीचा पुतळा बनवून शिक्षा घ्यावी लागली। जसं 1819 पर्यंत या शतकामध्ये या भारताचे आज शिल्पकार आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वर्गाच्या बाहेर राहून शिक्षण घ्यावं लागलं होतं। तसंच 5000 वर्षापूर्वी या एकलव्यासोबत झालेलं होतं। म्हणून आम्ही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मंत्र शिका, संघटित आणि संघर्षासाठी तयार व्हा। आज आम्ही युवकांना एक संदेश देऊ इच्छितो, आदिवासी, खास करून आदिवासी युवकांना, दलित बौद्ध युवकांना आणि छोट्या छोट्या समाजा बहुजन समाजातल्या कार्यकर्त्यांना युवकांना का आपण व्यसनमुक्त झालं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, शाहू महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांच्या रस्त्यावर दाखवलेल्या रस्त्यावर आपण सर्वांनी चाललं पाहिजे। सर्व आणि जाती आणि धर्मातल्या लोकांना सोबत घेऊन आपण आदिवासी समाज कसं सोबत घेऊन आपला विकास साधता येईल याच्यासाठी आपण आज महाशिवरात्रीच्या दिवशी एकलव्य जयंतीच्या निमित्त संकल्प केला पाहिजे। आम्ही व्यसनमुक्त होऊ, शिक्षण घेऊ, सर्व एकत्र राहू। आपली जय जवाहर जिंदाबाद। आणि तसंच युवा नेतृत्व चंद्रकांत अहिरे यांनी एक शिंदखेडा शहरामध्ये एक नवीन चालना देण्यासाठी युवकांच्या आणि युवकांमध्ये राहणारे, या मनावर अधिराज्य करणारे आपले भगवान वीर एकलव्य यांची आज जयंती आहे। या जयंतीनिमित्ताने एक छोटा गाणी कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता। या कार्यक्रमाचा युवकांना आणि युवतींना एकच संदेश द्यायचा आहे की भगवान वीर एकलव्यांनी आपल्याला जे काही संदेश आपल्यासाठी दिलेला आहे ते म्हणजे प्रामुख्याने युवकांनी एक डोक्यामध्ये ठेवलं पाहिजे की फक्त जयंती ही नाचून नाही तर विचारांनी सुद्धा झाली पाहिजे। कारण युवक हा देशाचा मूळ म्हणजे हक्काचा असतो। कारण युवकाने जर जे काही संकल्पना केली ती संकल्पना देशासाठी खूप महत्त्वाची असते। त्याच अनुषंगाने युवकांनी आपल्या शिक्षणापासून वंचित राहिलं नाही पाहिजे। शिक्षण हे महत्त्वपूर्ण घेतलं पाहिजे। तसं व्यसनापासून मुक्त व्हायला पाहिजे, व्यसन केलं नाही पाहिजे। याच माध्यमातून जयंती दिनाच्या मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.